नागपुर की अंतर्राष्ट्रीय शतरंज खिलाड़ी दिव्या देशमुख ने एक नया कीर्तिमान स्थापित किया है। हाल ही में जॉर्जिया के बटुमी में 5 से 28 जुलाई 2025 तक आयोजित फिडे महिला शतरंज विश्व कप में दिव्या ने बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए विश्व चैंपियनशिप का खिताब अपने नाम किया। दिव्या ने इस प्रतियोगिता में कई शीर्ष अंतर्राष्ट्रीय खिलाड़ियों को हराकर महाराष्ट्र और नागपुर का नाम गौरवमय किया। वह पहली भारतीय महिला खिलाड़ी बनी जिन्होंने यह विश्व कप जीता है। इस उपलब्धि के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यानी ही 2 अगस्त को शहर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में दिव्या देशमुख का नागरिक सत्कार किया। राज्य सरकार ने उन्हें पुरस्कार स्वरूप 3 करोड़ रुपए और महाराष्ट्र चेस संगठन ने 11 लाख रुपए की राशि देकर सम्मानित किया। जागतिक स्तरावर जिने भारताची मान बुद्धिबळाच्या माध्यमातून उंच केली अशी आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या नागपूरची लाडकी ग्रँडमास्टर कुमारी दिव्या देशमुख आजच्या या सत्कार समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी माणिकरावजी कोकाटे, आशिषजी जयस्वाल, चेस असोसिएशनचे आपले परिणयजी फुके, मंचावर उपस्थित कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके, संदीपजी जोशी, अभिजितजी वंजारी, अनिलजी डिगीकर, श्रीमती शीतल तेली उगले, श्री अभिजित कुंटे, त्याचप्रमाणे श्री रवींद्र सिंघल, श्री विपिन एटनकर, डॉक्टर अभिजित चौधरी, श्री विनायक महामुनी, गिरीशजी व्यास, विकासजी कुंभारे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी, विशेष उपस्थित दिव्याचे आई आणि वडील, खरं म्हणजे त्यांना वर बोलवू असं आम्ही म्हटलं, पण दिव्याने सांगितलं की त्यांना हा सोहळा खाली बसूनच बघायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर देशमुख आणि मिसेस देशमुख आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता हा अत्यंत आनंदाचा सोहळा आहे की जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये या ठिकाणी दिव्या देशमुख हिनं भारताची मान उंचावली आहे, भारताचा सन्मान वाढवलेला आहे। आणि खरं म्हणजे दिव्या, तुझ्या विजयाचा 3 प्रकारे मला आनंद झाला। पहिला आनंद हा झाला की भारताची कन्या, आणि आपल्याला माहिती आहे की महिला बुद्धिबळपटूंमध्ये चीनचं वर्चस्व होतं, पण ते चीनचं वर्चस्व मोडत दोन्ही भारतीय कन्या या फायनलमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या, दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी, आणि त्या दोघींच्या या खेळामध्ये दिव्याने हा विजय मिळवला। म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे। दुसरा मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्राची कन्या, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची कन्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उंच करते, म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला तुझा अभिमान आहे। आणि अर्थातच एक नागपूरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या नागपूरची दिव्या देशमुख हिने संपूर्ण जगामध्ये हा खिताब मिळवला।